निपटलं, IPL निपटलं. ह्या IPL मध्ये विराट कोहलीची टीम जिंकली. विराट कोहलीची टीम जिंकली. ह्या भाऊले एवढा हरिक एवढा आनंद झाला का जसा काय भाऊले नोकरीच लागली. नाही ना, भाऊनं 500,000 रुपयाचे कमीत कमी फटाके फोडले. मग 500,000 रुपयाचे फटाके त्यावेळेस तुम्हाला फोडता येते, परंतु पुस्तक आणायचं असलं, लायब्ररीचे पैसे द्यायचे असते तेव्हा गरीबासारखं त्या लायब्ररीत सांगता मी लय गरीब आहो, माय आई कामाला जाते, माय डॅड कामाला जाते, माय आई कामाला जाते, डॅड कामाला जाते, तूही कामाला जाय. त्यावेळेस तुला आठवत नाही का तू गरीब आहे. ज्यावेळेस तू फटाके फोडतो 500,000 रुपयाचे आणि मास्तरचे पैसे द्यायचे असते, लायब्ररीचे पैसे द्यायचे असते, त्यानंतर पुस्तक आणायला पैसे नसते त्याजवळ, त्यावेळेस तुला आठवत नाही मी गरीब आहे म्हणून. त्यावेळेस बरोबर तुला समजते. आता कोणी ड्रीम 11 खेळलं असन तर कार तर जिंकलाच असन, थारवार तर जिंकलाच असन. जो थारवार जिंकला असन त्याची तर मस्त मजा असन, दिवसभर त्या थारमध्येच बसला राहत असन, आहे का नाही. पण आता त्या थारमध्ये पेट्रोल टाकायला त्याला पैसे जिंका लागन ना, पण पुढच्या वेळेस तो डबल IPL खेळन, आहे का नाही. पुढच्या वेळेस तो डबल IPL खेळन, पेट्रोलसाठी पैसे जिंका लागन. तर मग आता कोणी कर्जबाजारी झाला असन, कोणी कर्जबाजारी झाला असन तर मग त्याला पैसे फेडणार, तर त्यानं काय करायचं, मस्तपैकी कामाला जायचं, आहे का नाही. मस्तपैकी कामाला जायचं, नाही तर घरातले भांडे विकायचे, रक्त फक्त विकायचं, किडनी विकायची आणि ते पैसे जमा करायचे, म्हणजे ते पैसे चुकता करायचे. तर ते पैसे चुकता केले नाही का समोरचा तू या किडनी बरोबर काढून घेते, आहे का नाही. त्याला काही सांगायची गरज नाही. तर IPL तर निपटलं. आता IPL निपटलं, त्याच्यातून बाहेर निघा. IPL मागच्या वर्षी होतं, पुढच्याही वर्षी राहणार, पण आपणही मागच्या वर्षी बेरोजगार होतो, ह्याही वर्षी बेरोजगार आहे. मग IPL पुढच्या वर्षी मग आपणही बेरोजगारात राहायचा काय नाही. तर मग शासनानं आपल्यासाठी 75,000 जागा काढलेल्या आहे, म्हणजे निघणार आहे. तर 150 दिवसात 2 ऑक्टोबरपर्यंत ह्या जाहिराती येणार आहे. शासनाच्या विविध क्षेत्रात ह्या जाहिराती निघणार आहे. पोलीस विभाग झालं, वन विभाग झालं, नगर परिषद झालं, महानगरपालिका झाली, आरोग्य विभाग झालं, अशा वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या जाहिराती निघणार आहे. ठीक आहे. मग आता जाहिराती निघणार आहे, त्या जाहिराती निघणार तर त्यासाठी आपल्याला अभ्यासही करावं लागते. फक्त असं म्हणून जमणार नाही का 75,000 जागा आहे म्हणजे मी फॉर्म भरला म्हणजे लागलो, असं नाही आहे. 75,000 जागा आहे तर कमीत कमी त्याच्या मागं लाखो करोडो विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरणारे आहे, आणि तोच विद्यार्थी नोकरी घेऊन जाणार, तो अभ्यास करून आला. आणि अभ्यास करून आला म्हणजे 1 आणि 2 तासाच्या अभ्यासानं होत नाही. कमीत कमी तुम्हाला 10-10, 12-12 घंटे कंटिन्यू अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. अभ्यास करा. लवकरच जाहिराती निघणार आहे. मग वेळेवर जाहिराती निघाल्यानंतर म्हणू नका की बा आता कोणता फॉर्म भरू, कोणतं पुस्तक वाचू. वेळेवर समजा जाहिराती निघाल्या आणि तुम्ही वेळेवर जर समजा लाखो रुपयाचे जरी क्लास लावले तर काही फायद्याची गोष्ट नसते. गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कोणतेही पुस्तक आणा. मग निघाली पोलीस भरती, द्या बरं पोलीस भरतीचं पुस्तक. निघाली आरोग्य भरती, द्या बरं आरोग्य भरतीचं पुस्तक. निघालं वन विभाग, द्या बरं, म्हणजे ज्या डिपार्टमेंटचं भरती निघाली त्या डिपार्टमेंटचं तुम्ही पुस्तक मागता. अरे जर असं झालं असतं तर विद्यार्थ्यांनं 10-10, 12-12 तास लायब्ररीत अभ्यास केला नसता, त्यानं हजारोचे क्लास नसते लावले. आलं लक्षात. त्याने वेळेवर गेले असते, पुस्तक घेतलं असतं, लागले असते नोकरीवर. अरे फक्त पुस्तक घेतल्यानं नोकरीवर लागत नाही, क्लास करावं लागते, अभ्यास करावं लागते. नाही क्लास करणं होत तर कमीत कमी सातत्यानं 10 ते 12 तास अभ्यास तरी करावा लागते. लागलं लक्षात. सर्व अभ्यास सारखाच असते, सगळेले जवळपास सारखाच अभ्यास करावा लागते. म्हणून आतापासून अभ्यासाला मागा लागा. आणि कोणी जर का तुमचा मित्र मैत्रीण म्हणत असन की बस शासन नेहमीच असं करते, फक्त जाहिरात काही काढत नाही, तर त्याचा सल्ला त्याच्याजवळ राहू द्या. कारण की तोही बेरोजगार आहे आणि त्याची इच्छा असते का तुम्ही बेरोजगार राहिले पाहिजे, कारण की तुम्ही अभ्यास करता, त्याच्या मनात खुपते. म्हणून अभ्यासाला जोमानं लागा, कारण की भरती निघणारच आहे. तो म्हणून वेळेवर निघून ते वेळेवर आपण वेळेवर काही होत नसते, लक्षात घ्या. कारण की आपल्याला आता सध्याच काहीच येत नाही आणि आपण त्याच्या मागं जर अजून टाइमपास करत बसू तर समोर येणारी जी भरती ती आपल्या हातातून चालली जाईल. मग जेव्हा भरती निघून जाते मग तेव्हा आपण काय म्हणतो, अरे यार मागच्या वर्षी 2 मार्कावर राहून गेलो, आता पाय ह्यावेळेस त्या भाऊ पहिला मेरिट लागून दाखवत तुले. कायचं 4 दिवसांनी डबल फूस, कायचा भाऊ, काहीच नाही भाऊ. आलं का लक्षात. म्हणून विचार करा. आपण आपल्या परिस्थितीतून बाहेर आपल्याला फक्त सरकारी नोकरी काढू शकते. आलं का लक्षात. आपली परिस्थिती एवढी बेकार आहे, आपल्याजवळ पिवळी राशन कार्ड आहे, आपल्याजवळ पांढरी राशन कार्ड आहे, आपल्याजवळ केशरी राशन कार्ड आहे, 3-3 राशन कार्ड आहे, तरी आपण काय करून आलो, फक्त मजा मारून आलो. अरे अभ्यास करा, अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणून शासन लवकरच जाहिरात काढणार आहे. चांगला जोमानं अभ्यास करा आणि येणाऱ्या 75,000 मध्ये आपली एक जागा फिक्स करा. आता ही वेळ गेलेली नाही, ही वेळ यारीची नाही तर तयारीची आहे, लक्षात ठेवा. सुद्धा येणाऱ्या 75,000 जागांमध्ये आपली एक जागा पक्की करायची आहे. तर अमरावती शहरमध्ये साईची पाठशाला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. तर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा आणि क्लासमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.